त्यांना पाहायला मिळणार आहे अर्थातच अक्षय पेंडारे. तसेच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे अर्थातच एलेक्स दादा यायचा आहे, तुम्ही हा पुरस्कार देखील स्वीकारायचा आहे. मागील मॅचचा पुरस्कार विजेते अर्थातच एलेक्स दादा तुम्ही यायचं आहे आणि या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा आहे. जोगेश्वर 11 डफळवाडी संघ आपण देखील आपल्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. एलेक्स दादा देखील आपण पाहतो ज्यांच्या बॅटमधून भरपूर अशा धावा आल्या होत्या, ते ठरतात मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विजेते आणि जोगेश्वर 11 डफळवाडी आपला देखील प्रतिनिधी येईल आणि सन्मानाचा स्वीकार करेल. पहिला बॉल रायसिंग डिलिव्हरी पाहायला मिळते, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरतून शरद, रोहितच्या बॅटिंग वरती पहिला बॉल डॉट घे. स्विचिट खेळला जातोय, यावेळी देखील त्याच्यावरती मिळणार आहे 4. बाहायला गेलं स्विचिटचा फटका, अगदी अशाच प्रतिशत फटके ज्याच्या माध्यमातून खेळले जातात असा मात्र बॅटर आपण पाहतो रोहित सोमवडे ज्याच्या बॅटमधून आज चौकार आला तो स्विचिट निशी आला. मागील मॅच मध्ये देखील स्विचिटचे फटके भरपूर पाहायला मिळाले. फिल्डिंग पोझिशन वरती बॅटिंग करणारा हा एक मात्र खेळाडू आहे या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील. फिल्डिंग पोझिशन पाहिली जाते तदनंतर मात्र फटके ज्याच्या माध्यमातून क्रिएट केले जातात असा मात्र आपणास पाहायला मिळतोय. रोहित सोमवडे 2 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. अजून एक उलटा फटका येतोय, उलटा फुटका सरळ निघून चाललाय 6 धाव्यांसाठी रोहित सोमवडेच्या बॅटमधून दमदार षटकार. अर्थातच रोहित सोमवडे यांच्या बॅटमधून हा चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते, कॅप मध्ये शिवून खेळून काढलाय, डीप वरती क्षेत्ररक्षक धावत जातोय, चेंडू फील्ड जरूर केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, चांगले फटके पाहायला मिळतात. गोलंदाजी चांगली होते परंतु त्याच्यापेक्षा अव्वल दर्जाचे आपणास शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतं रोहित सोमवडेच्या माध्यमातून. 4 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. अजून एक नेत्रदीपक फटका येतोय, क्षेत्ररक्षक आहे, पोचला जात नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स काय घडेल, चेंडू मैदानाच्या आतमध्ये फीड केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या चेंडूवरती जवळपास फसवलं देखील होतं परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. आणि या बॅटर आहेत ना जे खूप महत्वाचे फलंदाज आहेत त्यांच्या मात्र अवघड झेल पकडणं गरजेचं आहे. त्यांच्या जितक्या अवघड झेल बनल्या जातील तितक्या मात्र सोप्या करून पकडणं गरजेचं आहे, परंतु नाही पकडली जात. यावेळी मात्र आपण पाहतो 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल कंप्लीट होत आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. एक शेवटचा बॉल असलेल्या ओव्हरमध्ये शरद टू बॅटर रोहित सोमवडे. नो बॉल, यावेळी थ्रो नो बॉल आपणास पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू हाताळत असताना पंच कळवतायत की हा चेंडू फेकी केलाय आणि याच दरम्यान आपणास पाहायला मिळणारा धाव फलकावरती टोटल 3 रन आणि हा येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल याची देखील नोंद घ्यायची. या 3 धावेने संघाची धावसंख्या आता 17 आकड्यावरती जाऊन पोहोचले.
अजून एक नो बॉल जो बीमर येतोय म्हणजे फ्री हिट जरूर कंटिन्यू राहणार आहे. फ्री हिट वरती हा घेतलेला पुरेपूर समाचार आणि येणारा चेंडू देखील फ्री हिटचाच. रोहित देखील येतोय. रोहित असेल बॉलिंग मार्क वरती, रोहित असेल नॉन स्ट्राईक एंडला, अक्षय पेंडर असेल स्ट्रायकिंग एंडला. चला मॅचला देखील करा सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. अक्षय पेंडारे आडव्या बॅटीने अंतर यावेळी देखील पूर्ण केलं जात आहे. दमदार षटकार. वेलकम डीजे. अक्षय पेंडारे अजून एक येतोय. अजून एक लांब वरचा येतोय. सलगचा दुसरा येतोय. साहेब तुमचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. साहेब यायचे आणि व्यासपीठावरती देखील असं नसतं व्हायचं. धन्यवाद. अक्षय पेंडारे ऑन स्ट्रायकिंग एंड. अजून एक येणार आहे का? यावेळी काय घडेल? क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट. यावेळेला नाही जे अंतर पार करू शकला. म्हणजे एक चांगला खेळ यावेळी मात्र आपण पाहतोय खेळून माघारी जाताना पाहायला मिळतोय अर्थातच अक्षय पेंडारे.
फलंदाज फटका खेळलाय सेफ झोन ग्राउंड वरचा आपण पाहतो सर्वात सेफ झोन मध्ये खेळला होता क्षेत्ररक्षक आलाय शरद येतोय चेंडू फील्ड करतोय फेकी करतोय मिळतायत 2 धावा आणि या 2 धावेने ओव्हर संपते 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 52 धावा असलेत अर्थातच टीम एम्पायर धायटी संघाने एक शेवटची ओव्हर असेल चला या शेवटचा ओव्हरचा कोण असणार आहे गोलंदाज स्पेशल गोलंदाज कोण असणार आहे देखील पाहणं गरजेचं सचिन नो बॉल अगदी नो बॉल पाहायला मिळेल नो प्लस धावा किती येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे याच्यावरती एक रन कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेसाठी ट्राय केला जाईल का नाही रोखलं जात आहे हे दुसऱ्या धावेसाठी देखील ट्राय केला जातोय म्हणजे स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली जाते या संपूर्ण स्पर्धेची आपण पाहतोय कोर कमिटी अर्थातच खजिनदार पांडुरंगजी धेरुगडे यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहतोय व्यवहार या स्पर्धेचा पाहायला जातोय संपूर्ण व्यवहार या कोर कमिटीचा पाहायला जातो अर्थातच घर उन्नरी व्यक्तिमत्व आपण पाहतोय हुशार चौकस व्यक्तिमत्व पांडुरंगजी धेरुगडे यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत फ्री हिटचा बॉल याच्यावरती रोहित सोमर्डेचा हा हल्ला ठरतोय 6 धाव्यांसाठी अजून एक नो बॉल आहे म्हणजेच फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे थेट धावफलकावरती धावा 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत फ्री हिट कंटिन्यू अजून एक वाईटा फटका आलाय यावेळी गॅप मध्ये आलाय काय यावेळी गॅप मध्ये आलाय या चेंडूवरती देखील चौकार येतोय आता या ओव्हरची कहाणी अशी राहिली या ओव्हर मधील आता पहिला चेंडू पूर्ण होताना संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 66 या आकड्यावरती 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत दोन धावल्यात त्या या चेंडूवरती 2 धावत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आता 68 धावा या ओव्हर मधील 2 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 68 रन ऑन अ स्कोर बोर्ड हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक आरके जातात चेंडू फील्ड करतील दुसऱ्या धावेचा कॉल आहे स्ट्रायकिंग एंडला फेकी केले बॅटर रोहित सोमर्डे धावायला कधीच कमी पडणार नाही अगदी रनिंग लॉट्स पाहिले होते आपण अध्यक्ष चषकाचे त्यामध्ये देखील अव्वल 2 वरती धावत होता रोहित सोमर्डे त्यानेच मात्र यावेळी देखील या 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 70 रन ऑन अ स्कोर बोर्ड 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत वाईड प्लस धावा किती येणार आहे त्याच्यावरती क्षेत्ररक्षण झालंय चेंडू फील्ड केला जातोय वाईड +1 टोटल 2 धावा या धावफलकावरती आम्ही जोडतोय आणि संघाची धावसंख्या आता 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 72 रन ऑन अ स्कोर बोर्ड 72 धावा धावफलकावरती अगदी मात्र पाहायला तर या चेंडूवरती धावा किती येणार आहे ते देखील पाहणं गरजेचं चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिलाय
तिसऱ्या धावेचा कॉल आहे, तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि वैयक्तिक 40 धावांवरती खेळ करतोय रोहित सोमर्डे. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झाले 4 आणि 2 चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर रोहितचं देखील अर्धशतक बनू शकतं, हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता या 3 धावेनिशी जाऊन पोहोचले. 75 धावा 75 रन ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचे 2 चेंडू मोठे फटके आले तर रोहितचं देखील अर्धशतक पाहायला मिळेल. सचिन यांची आपण पाहतो गोलंदाजी थोडीशी महाग पडते. फटका तर खेळून काढला जातोय, सरळ दिशेला खेळून काढलाय. यावेळी मात्र एकच रन येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 76 वरती जाऊन पोहोचले. वैयक्तिक 41 धावांवरती खेळ करतोय रोहित सोमर्डे. शेवटचा बॉल असेल. प्लॅन मिस. यावेळी डॉट बॉल येतोय. ओव्हर संपते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 76 धावा. 77 धावांचं आव्हान मात्र आपण पाहतोय दिले अर्थातच टीम जळव बी संघाला. टीम एम्पायर दाटी संघाच्या माध्यमातून विनंती करेल टीम एम्पायर दाटी संघ प्लीज या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे आणि आपले बॅटर देखील पाठवायचे आहेत. मॅचचा टॉस आम्ही करतोय. डांगेष्टीवाडी 11 विरुद्ध पाबळवाडी 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे आहे. केला जाणार आहे. यानंतर होणाऱ्या सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल गट अ मधील. याची देखील नोंद घ्यायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. तब्बल 77 धावांचं आव्हान आहे. 76 धावा बनवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये आणि तब्बल 77 धावांचं आव्हान दिलं गेलं. आणि 77 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सॅम आणि आरके त्यांना पाहायला मिळतील. राहुल त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. तसेच यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस देखील झाला. पाबळवाडी संघ टॉस विन झाली. त्यांनी कळवलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय, म्हणजे बॅटिंग करणारी टीम असेल डांगेष्टीवाडी 11 संघ डांगेष्टीवाडी. याची देखील नोंद घ्यायची आहे. तसेच पाहायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत श्री अष्टविनायक स्पोर्ट्स मधलीवाडी आयोजित ग्रामदेव श्री अष्टविनायक चषक 2025 एक दिवसीय स्पर्धा. या स्पर्धाचा विचार करायला तर सांघिक पारितोषिक देखील आहेत, वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत, सौजन्य देखील लाभले गेले. अर्थातच आपण पाहतोय सामनावीरसाठी ट्रॉफी लाभले गेलेत, मालिकावीरसाठी ट्रॉफी आहेत. त्यानंतर बॅटर क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाज असेल, अर्थात सौजन्य आपण पाहतोय कैलासवासी यशवंत जयवंत सुर्ले यांचे आपण पाहतोय माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आपण आज लाभले गेले. त्यानंतर बॉल सौजन्य आपण पाहतो संतोषजी डोंगळे साहेब असतील, पाणी सौजन्य निलेशजी पवार, उत्तमजी नेवगे साहेब, मैदान सौजन्य लक्की स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. अगदी आमच्यासाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं गेलं अर्थातच कॉमेंटेटर सौजन्य संभाजी मराठे साहेब असतील. आणि तदनंतर आपण पाहतो चषक सौजन्य ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभले गेले अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान भरतजी साळुंके भाऊ, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, अंपायर सौजन्य सुरेशजी मराठे साहेब आपण पाहतोय. आणि तदनंतर आपण पाहतो जी सांघिक पारितोषिक लाभली गेलेत. तर जाऊयात तोपर्यंत मॅचच्या दिशेने.
पहिला चेंडू सॅम आला, जो मात्र मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता होता. त्याच्या बॅट मधून मॅक्झिमम आला. त्यानं सांगितलं की 77 धावा या देखील आम्हाला कमी नाहीयेत. अजून एक फटका खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असणाऱ्या राहुल दादा असणाऱ्या त्यांच्या उंचीवरतून त्यांच्या उंचीवरतून ट्रॅव्हल होतोय तर कुणालाच सापडणार नाहीये. पहिले 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. दोन बॉल 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावी नो बॉल आहे. काय यावी नो बॉल आहे. पंच कळवतायत की चेंडूचा अगदी खेळपट्टीच्या बाहेर पिच होतोय. नो बॉल म्हणजे सेनाला चेंडू फ्री हिटचा. आता 2 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. जोपर्यंत सॅम आहे जोपर्यंत आरकेचा विचार करायला गेला मागील मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी गेला होता, परंतु या मॅच मध्ये तशा चुका करून चालणार नाही, कारण की 3 ओव्हर मध्ये तब्बल 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम जळोब्बल संघाला. फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन कंप्लीट. अगदी फेकी देखील केली जाते आणि एकाच धावेवरती आता थांबावं देखील लागेल. आरके असणाऱ्या स्ट्रायकिंग एंड वरती जो या स्पर्धेमधील पहिला बॉल फेस करेल. नाहीये. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. या ओव्हर मधील आता चेंडू पूर्ण होत आहेत 4. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 12 धावा पाहायला मिळत आहेत. रोहित सोमर्डेने पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 30 धावा रचल्या होत्या. आता 4 बॉल 12 बनवलेत. जरूर येणारे 2 चेंडू कसे फेस केले जातील, येणाऱ्या 2 चेंडूवरती किती बनवल्या जातील हे देखील पाहणे गरजेचं आहे. यावेळी फटका खेळलाय. वेगाने खेळून काढला जातोय. नो बॉल आहे. हा बीमर चेंडू. यावेळी देखील आपण पाहतोय आता येणारा बॉल फ्री हिटचा. अगदी आपण पाहतो टीम एम्पायर धाटी संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जाईल अगदी या बीमर चेंडूसाठी. टोटल या धावा 5 येताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. अर्थातच 17 धावा 17 रन ऑन स्कोर बोर्ड. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून बीमर घोषित केला. त्याच्यावरती आपण पाहतोय अगदी रिव्ह्यू घेतला जातो टीम एम्पायर धाटी संघाच्या माध्यमातून. इसा नो बॉल आहे. अगदी आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून कळवलं जातंय की हा नो बॉल असणारा बीमर चेंडू. येणारा बॉल आता फ्री हिट्स आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. या ओव्हर मधील 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 27 नाही माफी असावी 17 धावा. फ्री हिटचा बॉल होता आणि तो देखील आपण पाहतोय निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पाच बॉल पूर्ण झालेत. 5 चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि यावेळी आता चांगला शॉट पाहायला मिळतो. अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑनच्या डाव्या बाजूने चेंडू 4 धाव्यांसाठी निघून चाललाय. म्हणजे आता पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 21 पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद अर्थातच टीम जळवा ब संघ तर येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 56 धाव्यांची गरज. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 56 धाव्यांची गरज आहे. तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज देखील येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आपणास गोलंदाज पाहायला मिळणार आहेत रोहित सोमर्डे, जे मात्र दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये त्यांच्यात क्षमता आहे असे मात्र आपण पाहतोय. गोलंदाज अर्थातच रोहित सोमर्डे आपणास पाहायला मिळतील.
चला मॅचला सुरुवात करा आणि यानंतर होणाऱ्या मॅच साठी देखील दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. राजधानी 11 पाबळवाडी त्यांच्या समेत आपणास खेळ करताना पाहायला मिळणार आहे डंकेष्टीवाडी 11. पहिलाच बॉल उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल, थोडंसं फंबल होतं, एक रन कंप्लीट केली जाते, एकाच धावेवरती रोखलं देखील जाईल. फुल टॉस चेंडू, वन हँडेड स्ट्रोक, एका हाताने चेंडूला विरकावून दिलाय, सीमारेषे पार आरपार, मिळताय 6 धावा. कुलदीप यांच्या बॅटमधून आले आले अगदी मात्र हा फ्लॅटेड वन येतोय, अगदी अर्थातच आपणास पाहायला मिळणार आहे षटकार, अगदी एक बैठा फटका. या षटकाला निशी संघाची धावसंख्या आता 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 34 रन स्कोर बोर्ड. अजून एक फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, यावेळी सागर पोहोचतोय आणि कॅच देखील कंप्लीट केली जाते, म्हणजे कुलदीप यांच्या माध्यमातून दुसरा षटका लागतोय टीम जळोबा संघाला. मोठी आहे, विकेट्स गमावल्या जात आहेत, जबाबदारी स्वतःवरती कोण घेईल. अमित तर आलाय, यावेळी फसवलं जात आहे, चेंडू कट केला जातोय, चेंडू टर्न केला जातोय, यावेळी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू रोहितचा निर्धाव येतोय आणि ओव्हर देखील संपते. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा.
असेल यश तोडकर ओव्हर क्रमांक 3 वरती, त्याला मात्र 5 रन केला जात आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट समोर मात्र आहे फलंदाज. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 43 धाव्यांची गरज आहे. आव्हान अवघड बनलंय, परंतु काही एक्स्ट्रा घडलं या मॅच मध्ये तर या 43 देखील बनल्या जाऊ शकतात. जास्त वेळ घेऊ नका, चला मॅचला सुरुवात करू. ओव्हर द विकेट यश टू बॅटर सॅम. यावी हा बॉल मिडल स्टिक वरतून डिलिव्हर होणारा चेंडू डॉट येतोय, निर्धाव येतोय. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. डांगेष्टीवाडी 11 आणि राजधानी 11 पाबळवाडी. फटका घेऊन काढला जातोय. यावेळी देखील आपणास पाहायला मिळेल 1 रन तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी अमित नॉन स्ट्राइकला धावतोय, धाव देखील पूर्ण केली जाईल. या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 36 या आकड्यावरती. 36 रन ऑन स्कोर बोर्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल येतोय. या वाईट निशी संघाची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यश तोडकरला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. फटका खेळलाय, थोडासा मिस स्ट्रोक. सागर येत आहेत, कॅच ड्रॉप जरूर होते, परंतु यावेळी बॅटर असे असेल याची देखील नोंद घ्यायची. 1 रन येणार आहे या चेंडूवरती. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या आता 38 वरती जाऊन पोहोचले. खोदून काढला जातोय चेंडू हवेमध्ये. विकेटचं पतन, बॅटर आउट. चला या नवीन फलंदाज 4 बॉल पूर्ण होतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आता मॅच पूर्णपणे मुठीत पकडून ठेवली जाते. अर्थातच टीम एम्पायर दॅट इज संघाच्या माध्यमातून पुढील फेरीसाठी पात्र होण्यासाठी आपण पाहतोय. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय पाबळवाडी विरुद्ध टीम डांगेष्टीवाडी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचंय आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर तुम्ही देखील करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. एक रन येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल सॅम फेस करतोय, पुढे सरसावून येतोय. यावेळी आपल्या अँड मिस डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि मॅच देखील फिनिश होते. तब्बल 77 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र मागे राहते टीम जळोबा संघ आणि विजय मिळवते. तृतीय फेरीसाठी मात्र पात्र ठरते अर्थातच टीम एम्पायर धायटी संघ. वेल प्लेड बोथ टीम्स. दोन्ही संघ अतिशय चांगले खेळले. दोन्ही संघांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि जातो यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने, म्हणजे सेकंड राऊंड मधील दुसरी मॅच असेल पाबळवाडी आणि टीम डांगेष्टीवाडी. चला दोन्ही संघांना विनंती करेल, दोन्ही संघ मैदानात येतील. एका संघाचे फलंदाज